नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आपण बघितलं असेल की एकंदरीत ज्या आता पार्लमेंटरी बोर्डच्या आज मीटिंग झाल्या, जिथे जिथे महापालिका आहे त्या महापालिकेच्या दृष्टिकोनातून आजची ही बैठक होती आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या चंद्रपूर महापालिकेची देखील बैठक होती. नुकत्याच आमच्याकडे नगरपालिका झाल्या आणि नगरपालिकेत आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पक्षाची पिछाड झाली, फक्त एक माझा लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्यात पक्षाची बाजू भक्कमपणे राहिली. जनतेने पूर्ण कौल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला आणि माझ्या लोकसभा क्षेत्रात इकडे देखील आपण पाहिलं असेल की 5 नगरपालिका 7 पैकी म्हणजे 5 नगरपालिका आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या 2 विधानसभा माझ्या मतदारसंघात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या दोनही विधानसभा या काँग्रेसच्या निवडून आल्या. म्हणजे एकंदरीत माझ्या लोकसभा क्षेत्रात 7 नगरपालिका या काँग्रेसच्या निवडून आल्या आणि त्याच्यामुळे तीच तयारी तशाच पद्धतीचं सूक्ष्म नियोजन आम्हाला या चंद्रपूर महापालिकेत देखील करायचं आहे आणि आजच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आपण युती कोणाशी करणार, कोणाला सोबत घेऊन लढणार ही औपचारिक चर्चा या ठिकाणी पार पडली. किशोर दोर्गेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक केलेली होती. मात्र काही बदलामुळे त्यांचं नाव वगळण्यात आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा भाजपने बदल केल्याचं पाहिलं. किशोर दोर्गेवार यांना पुन्हा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. भाजपमधला हा जो बदल चाललाय, काय वाटतं? आपलं कन्फ्युजन झालंय किंवा कोणतं? आपण बघितलं असेल की नगरपालिकेतही तोच विषय झाला. एकंदरीत चंद्रपूर जिल्ह्यात 5 विद्यमान आमदार हे भाजपाचे होते आणि 5 आमदार असताना देखील साधी नगरपालिका ते निवडून आणू शकले नाही. ही भाजपासाठी शोकांतिका होती. काल आदरणीय फडणवीस साहेबांकडे बैठक झाली. त्यात आमच्या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय हंसराज अहिर असतील, आदरणीय जोरगेवार साहेब असतील, आदरणीय सुधीर भाऊ यांना सगळ्यांना बसवून कुठेतरी सामंजस्याने ही निवडणूक लढली पाहिजे. आपण सगळ्यांनी पक्षांतर्गत वाद जे आहे ते बाजूला ठेवून चव्हाट्यावर न आणता एकमताने ही निवडणूक लढवली पाहिजे अशा पद्धतीची बैठक झाली. पण तरी मला वाटत नाही की ज्या पद्धतीने यांचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे, कुठेही एकत्र येऊन भाजपा लढतील आणि यापेक्षाही जास्त विरोध निवडणूक प्रमुख म्हणून जोरगेवारांची नियुक्ती केली. नंतर एक राज्यसभेचे खासदार त्या ठिकाणी आणले आणि आता परत एक स्टेटमेंट असं आलं की सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात परत चंद्रपूरची महापालिका होईल आणि सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात जर का महापालिकेचं इलेक्शन लढलं तर जोरगेवार काही शांत बसणार नाही. म्हणजे भाजपाची अंतर्गत गटबाजी ही पुन्हा जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा हा काँग्रेसला झाल्याशिवाय राहणार. हे पहा, शेवटी आपण पक्ष सोडायचा किंवा पक्षराजा हा त्यांचा अंतर्गत विरोध आहे. पण जे माणूस पक्ष सोडून जात आहे तो पक्षाचा कधी होऊ शकत नाही आणि आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जे जात आहे त्यांना आम्ही अडवणार नाही आणि जे येत आहे त्यांचं स्वागत पक्षामध्ये आहे. शेवटी पक्ष म्हटल्यावर ज्याला जो पक्ष, काही लोक असे असतात की हवा पाहून दिवा लावतात, ज्यांना जे योग्य वाटतात तो निर्णय ते घेतात. पण जाणाऱ्यांना आम्ही अडवणार नाही आणि येणाऱ्यांना आम्ही थांबवणार नाही. त्याच्यामुळे काँग्रेसची जिल्ह्यात का ताकद होती हे महापालिकेच्या इलेक्शनला आपल्याला दिसेल आणि नगरपालिकेत ती ताकद काँग्रेस पक्षाने चंद्रपूर जिल्ह्यात दाखवली. मतभेद हे अंतर्गत जरी असले तरी शेवटी पक्षाचा विषय जिथं आला तिथं आम्ही सोबत आहोत. आदरणीय विजय वडेट्टीवार हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहे, त्या जिल्ह्याची मी खासदार आहे आणि महापालिकेत ज्या पद्धतीने आता नगरपालिका आम्ही सोबत राहून सोबत तिकिटा वाटून नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि आम्ही ते दाखवून देखील दिलं की पक्षांतर्गत वाद आमचा अजिबात नाही आणि तो वाद कुठेही चव्हाट्यावर देखील आला नाही. त्याच पद्धतीनं आता देखील महापालिकेचे इलेक्शन लढत असताना आम्ही दोघं, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आमचे शहराचे अध्यक्ष आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच आम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढणार आहोत. आपण बघितलं असेल की जेव्हापासून भाजपाचं सरकार मागील 11-12 वर्षापासून केंद्रात आहे आणि राज्यात आहे, ज्यांनी एक मुलं जन्माला घातली, ज्यांच्याकडे 2 मुलं आहे, जे बापाच्या खांद्याला खांदा लावून आज ज्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सगळीकडे उद्भवलाय, एका मुलाचं शिक्षण असतील किंवा त्याच्या रोजगाराचा विषय आपण मार्गी लावू शकत नाही. तर 4-4 मुलं जन्माला घालून खरंच त्याचं पालन पोषण आपण करू शकतो का, याचा देखील विचार आपण या ठिकाणी सुजाण नागरिक म्हणून खऱ्या अर्थाने केला पाहिजे. कोण का वक्तव्य करता, याच्यापेक्षा आपण आपलं कुटुंब कसं सांभाळलं पाहिजे याचा विचार या ठिकाणी केला पाहिजे.
फायदा काँग्रेसला होईल असं वाटतं, कारण किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं, पुन्हा त्यांना आता त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. शेवटी भाजपामध्ये हे नाराजीचे नाट्य प्रत्येक इलेक्शन आले की त्या इलेक्शनमध्ये सुरूच असते. पण शेवटी ती भाजपा आहे. सगळ्यांना एकत्रित बसवून इलेक्शन कसं लढायचं हे देखील भाजपाला माहित आहे. आणि नक्की अंतर्गत यांचे जे काही वाद आता चव्हाट्यावरती येत आहे याचा फायदा हा काँग्रेसला 100% होणार, किंवा त्यांचे उमेदवार आहेत त्यांना हे तिकिटा देणार नाही, यांचे उमेदवार आहेत त्यांना ते तिकिटा देणार नाही. आणि यात कुठेतरी काँग्रेसचा फायदा 100% आमच्या पक्षाला होणार, हे प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगतो. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचितसोबत युती करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत, पण वारंवार त्यांच्याकडनं काँग्रेसवरती आरोप देखील केले जात आहेत. विविध गोष्टी माझ्याकडे आहेत त्या काँग्रेसच्या मी सगळ्यांसमोर आणेन अशा पद्धतीची भूमिका प्रकाश आंबेडकर घेत असताना मदतीचा हात व चर्चा अजूनही तुमच्याकडनं सुरू आहे. आम्ही नगरपालिका लढवत असताना देखील बऱ्यापैकी माझ्या ज्या नगरपालिका लोकसभा क्षेत्रातल्या होत्या आम्ही वंचितला सोबत घेऊनच नगरपालिका लढवल्या. आणि आता चंद्रपूर महापालिकेसाठी देखील आमची औपचारिक चर्चा आदरणीय विजूभाऊ असतील, मी असतील, आम्ही बसून वंचितचे सगळे लोक त्या ठिकाणी बोलावून चर्चा आमची सुरू आहे. आणि आमचा देखील मानस आहे की महापालिकेची निवडणूक लढवत असताना वंचितला आम्ही सोबत घेऊन लढलं पाहिजे. बाकी वंचितच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा आणि काय नाही घ्यायचा हा सिनियर सगळ्या पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि तो त्या ठिकाणी ते घेईल. प्रकाश आंबेडकरांनी टीका करताना म्हटले की काँग्रेसच्या बाबतीत अजूनही मी तोंड उघडलेले नाही. जर मी तोंड उघडलं तर महाराष्ट्रातल्या त्या देशाला संपूर्णपणे फटका बसेल. त्या किती तथ्य? नाही, त्याच्या बाबतीत त्यांना काय बोलायचं आहे ते त्यांनी बोललं पाहिजे. शेवटी कुठलाही पक्ष असला तरी पक्षांतर्गत त्यांचे काही ना काही विषय असतात की तो म्हणते मी त्याचे विषय काढणार, तो म्हणते मी त्याचे विषय काढणार. पण प्रकाश आंबेडकर असतील किंवा एवढ्या सिनियर लोकांच्या बाबतीत बोलण्या एवढी काही मी मोठी नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती कसलंही वक्तव्य मी करणार नाही. चंद्रपूर महापालिकेमध्ये मात्र महापौर बसेल. 100% आपण बघितलं असेल की जेव्हा 2012 मध्ये महापालिकेची स्थापना झाली तेव्हा पहिला म्हणजे महापौर हा काँग्रेसचा होता. मागील 10 वर्षापासून भाजपाचा महापौर त्या ठिकाणी आहे. कारण चंद्रपूरमध्ये देखील काही अंतर्गत वाद हे पक्षांतर्गत होते आणि त्याच्यामुळे भाजपाचा महापौर त्या ठिकाणी आला. पण आता तसा कुठलाही वाद पक्षात नाही आहे. चांगल्या पद्धतीचं सूक्ष्म नियोजन या महानगरपालिकेचं आम्ही केलं आणि मी विश्वासाने या ठिकाणी सांगतो 100% महापौर हा काँग्रेस पक्षाचाच त्या ठिकाणी बसेल. थँक्यू.